हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की कृष्णाने दुष्यंतला फायनली घरात घेतलेलं असतं. आता कृष्णा जेवण बनवत असते आणि दुष्यंत हा तिथे बसून गाणं गात असतो. राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय या गाण्यावरती आता त्याने चाल धरलेली असते. इतक्यात आता इकडे कृष्णाला एक डब्बा उघडायचा असतो पिठाचा, पण तो डब्बा काही उघडतच नसतो. मग शेवटी दुष्यंत तिकडे येतो आणि म्हणतो, राणी बघू. आणि मग तो कृष्णाच्या हातातला डब्बा घेतो आणि ताबडतोबच डब्बा उघडतो व कृष्णाच्या हातात देत म्हणतो, हे घे. जरा प्रेमानं उघडला असता तर उघडला असता की डब्बा. त्यानंतर मग आता दुष्यंतसुद्धा तिथेच कृष्णासोबत भानशीला बसतो आणि मग कृष्णा आता भाकरी करायला पीठ मळायला घेते आणि दुष्यंत हा तिच्याकडे बघत असतो आणि मग तो कृष्णाच्या पिठात हात घालतो. त्याबरोबर कृष्णा म्हणते, मला पीठ मळता येतं, समजलं नव्हं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं हो मला माहिती आहे, पण जर आपण दोघांनी एकत्र मिळून पीठ मळलं तर भाकरीला चव आणखीन वाढेल की, भाकरीत प्रेम वाढेल, म्हणून मग दोघं मिळून करूया. त्यावर कृष्णा स्वतःचा हात काढून घेते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा यार असं नको करूस. त्यावर कृष्णा म्हणते, का असं कशाला नको करू, करताय ना तुम्ही. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं काय बोलतेस, मला पीठ वगैरे मळता नाही येत, मी तर ते उगाचच आपलं टाईमपास करतो आहे. बाय द वे तुला खरं सांगू का कृष्णा, आज मी या परातीला हात लावला ना, म्हणजे पिठात हात घातला ना, तर मला ना आपलं लग्न झाल्यानंतर आपण पहिल्यांदा तो खेळ खेळत होतो, आठवतं आहे, अंगठी शोधण्याचा गं, त्या खेळाची आठवण आली. त्यावेळी लगेचच आता कृष्णालासुद्धा तो खेळ आठवतो. तेव्हा घरातली सगळी मोठी माणसं तिथे बसलेली होती. भक्तीने आता कृष्णे आपल्याला जिंकायचे असं सांगितलंही होतं आणि मग पाण्यात अंगठी टाकली गेली आणि दुष्यंत आणि कृष्णा दोघंही जण अंगठी शोधायला लागली. त्याबरोबर इकडे आता कृष्णा म्हणते, हो शोधली ना अंगठी, पण आता त्याच खेळाचा संसारातला खेळ झाला आहे ना. मग त्याबरोबर मग दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा यार असं का बोलतेस. कृष्णा म्हणते, हे बघा दुष्यंत सरकार, उगाच तुम्ही मला त्रास देऊ नका. त्यावर दुष्यंत म्हणतो, मी तुला त्रास देतो कृष्णा, मी तर तुला माझ्याबरोबर चल असं म्हणतो आहे. कृष्णा मला तुझ्यासोबत राहायचं आहे गं. त्याबरोबर इकडे आता भक्ती आणि आजी आलेल्या असतात. भक्ती म्हणत असते, आजी बस झालं नव्हे एवढ्या गौऱ्या. त्याबरोबर आजी म्हणते, हो गं बाई बस, आजच्यापुरतं एवढ्या गौऱ्या बस. त्याबरोबर आता आतमधनं त्यांना आवाज येतो, सोडा दुष्यंत सरकार, सोडा मला, सोडा. त्याबरोबर आजी म्हणते, अरे वा जावई लईच भारी दिसतायत काय. त्याबरोबर भक्ती हसते. त्यावर लगेचच आजी मुद्दामून ओरडते, जावई बापू चालू द्या तुमचं, आम्ही काय नाही ऐकलं काय. त्यावर लगेचच दुष्यंत म्हणतो, थँक्यू आजी, थँक्यू. बघितलंस ना आता काय बोलल्यात त्या आजी पण, चालू द्या म्हणे, चालू द्या, आता काय फरक पडत नसतो. त्याबरोबर लगेचच इकडे भक्तीसुद्धा हसू लागते आणि आजी व भक्ती ह्या दोघीही जणी तिथे बोलतात आणि त्यानंतर मग त्या दोघीजणी तिकडनं निघतात. त्याबरोबर लगेचच इकडे कृष्णा म्हणते, काय चाललं आहे तुमचं, सोडा. आणि मग ती भाकरी थापते, तव्यावर टाकते, भाकरी शेकवून दुष्यंतच्या ताटात देत त्याला भाजी वगैरे वाढून देते. आता दुष्यंत पहिलीच भाकरी मोडायला जातो आणि त्याच्या बोटाला चटका लागतो. कृष्णा म्हणते, अजून एवढे मोठे झाला तरी तुम्हाला भाकरीचा चटका पण सहन होत नाही का. त्याबरोबर दुष्यंत हा काहीच उत्तर देत नाही. मग कृष्णा दुष्यंतला पहिला घास भरवते, मग कृष्णा दुष्यंतला दुसरा घास भरवते. त्याबरोबर आता दुष्यंतला खूपच जास्त भारी वाटत असतं, कारण त्याला चक्क कृष्णा स्वतःच्या हाताने भरवते. त्यानंतर मग आता लगेचच कृष्णा म्हणते, आता घ्या स्वतःच्या हातानं खा, एवढं काम मी तुमचं सोपं केले, कळलं नव्हं. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, भरवत होतीस ना, मग काय. मग दुष्यंताने असं म्हटल्यावर कृष्णा दुष्यंतला पुन्हा एक घास भरवते आणि त्यानंतर आता मग ती लगेचच पुन्हा एकदा भाकरी करायला घेते. आता कृष्णा ही भाकरी बनवत असते, दुष्यंत तिच्याकडे एकटक बघत असतो. दोघांचं कसं अगदी छान सुरळीत सुरू असतं. तर कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, आता भाकर तुकडा खाऊन झाला की गपचूपपणे जावा तुमच्या घरला, इथं बाहेर झोपण्या बिपण्याचा बिलकुल विचार पण करू नका. इथं बाहेर चोर जनावरं डाकू वगैरे फिरतात, कळलं नव्हं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बाप रे काय सांगतेस, चोर जनावरं डाकू, नाही, मग बाहेर झोपणं खरोखर खूप रिस्की आहे.
मग मी काय म्हणतो कृष्णा, मी ना एक काम करतो, मी बाहेर झोपतच नाही, मी घरातच झोपतो, काय म्हणतेस? त्यावर कृष्णा म्हणते, नाही, अजिबात नाही. समजलं नवं, तुम्ही इथं नाही हो, नाही झोपायचं. कळत नाही आहे का तुम्हाला? मी सांगितलं आहे नवं, गपचूप तुमच्या घरला जावा. तर गपचूप तुमच्या घरला जावा, समजलं? कशा पायी त्रास द्यायला आहे तुम्ही मला? का सतवायला आहे? त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं मी तुला कुठे त्रास देतो आहे? माझं तर एवढंच म्हणणं आहे ना की मी इथेच झोपेन. कृष्णा म्हणते, तुम्ही इथं नाही आहे झोपायचं, नाहीतर बघा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, काय करशील? कृष्णा म्हणते, मी पोलिसांना बोलवेन. दुष्यंत हसतो आणि म्हणतो, कृष्णा, मी कोण आहे हे तू विसरतेस का? बाळजाबाई रांगडे पाटलांचा एकुलता एक मुलगा आहे मी, दुष्यंत रांगडे पाटील. आणि त्याहून महत्त्वाचं, कायदेशीररित्या तुझा नवरा आहे मी. काय सांगशील तू पोलिसांना? माझ्या नवऱ्याने माझा हात पकडला किंवा माझा नवरा माझ्या घरात थांबला, हे सांगशील का पोलिसांना? त्याबरोबर मग कृष्णा गप्प बसते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तू काहीही ठरवलंस ना तरी काहीही करू शकत नाहीस, कळलं? इतक्यात आता तिकडे भक्ती येते. भक्ती म्हणते, अगं कृष्णे, ऐकलंस का? ते सदा काका आहेत ना, त्यांच्या पोराच्या लग्नाची कॅशिट लावली बघ त्यांच्या तिकडं. मग मी तिकडं चाललो आहे कॅशिट बघायला. आणि रातच्याला मी जर उशीर झाला तर तिकडंच झोपन काय? नाही म्हणजे माझी काही तू वाटबीट बघायला थांबू नकस. तू झोपून घे. आणि हो, दारांना खिडक्यांना व्यवस्थित आतमधून तू कड्या लावून घ्या बाई. नाही म्हणजे उगाच काही अडचण नको ना, म्हणून म्हणते. आणि दाजी, मी काय म्हणतो, तुम्ही बी घरातच झोपा. नाही म्हणजे असं रातच्याला बाहेर झोपणं बरं वाटत नाही हो, म्हणून म्हणतोय. आणि ते काय म्हणते, बिबट्या, वाघ, चोर, डाकू बिकू फिरतात गावात आपल्या, उगाचच्या उगाच नको ना, म्हणून. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो हो चालेल. त्यावर भक्ती म्हणते, कृष्णे, लक्षात ठेवा, मला यायला उशीर झाला तर मी तिकडंच झोपन, माझी काळजी करत राहू नको, तुम्ही झोपून घ्या. म्या निघतो. आणि मग भक्ती ताबडतोब सगळं हातरून घेते आणि तिकडनं आता ती निघून जाते. त्याबरोबर कृष्णा इकडनं, अगं भावा पण थांब, अगं ऐक तरी करत असते, पण भक्ती काही थांबतच नाही. भक्ती थेट तिकडनं निघून जाते. आता भक्ती तिकडनं निघून गेल्याच्या नंतर मग लगेचच दुष्यंत म्हणतो, चला बाबा, मी पण इथे झोपून घेतो. त्याबरोबर इकडे पूजा ही सावित्रीला घरी पाठवत असते. ती म्हणत असते, मॉम, हे घे, जा आणि बघ तिकडे डीचं आणि त्या भिकारड्या कृष्णाचं नेमकं काय चाललं आहे. आणि मॉम, जर तुला वाटलं ना की ह्यांचं काही वेगळंच चाललं आहे तर ह्यांना चांगलं वटणीवर आण. त्यावर सावित्री म्हणते, तू काळजीच करू नको गं बाळा, काय करायचं आहे ना ते मी बरोबर बघते. नाही जर त्या कृष्णाला दुष्यंतला व्यवस्थित सरळ केलं की नाही तर म्या पण नावाची सावित्री नाही. त्याबरोबर जमलं तर डीला घरीच घेऊन ये, असं सुद्धा पूजा सावित्रीला सांगते. त्यानंतर इकडे आता कृष्णा ही जमिनीवरती चटई हातरते आणि आता ती पांघरण्यासाठी पांघरून बघायला जाते, पण पांघरुणं नसतात. कारण भक्तीने सगळी पांघरुणं मुद्दामून नेलेली असतात, जेणेकरून कृष्णा आणि दुष्यंतला एकच पांघरून हंतरून शेअर करायला लागलं पाहिजे. मग शेवटी पर्यायांती कृष्णा तशीच चटईवरती झोपते आणि न पांघरून घेताच राहत असते. थंडीने कुडकुडत असते ती. ही गोष्ट दुष्यंत बघतो. दुष्यंतला वाईट वाटतं. मग दुष्यंत येतो तिकडे आणि स्वतःसुद्धा कृष्णाच्या शेजारी खाली झोपतो आणि कृष्णाच्या अंगावर पांघरतो. त्याबरोबर कृष्णा उठते आणि म्हणते, ओ काय करायला तुम्ही? हे बघा, तुम्ही तिकडे जाऊन झोपावरती खाली कशा पाय आला? दुष्यंत म्हणतो, अगं थंडी वाजते ना तुला, म्हणून आपण एक अंथरूण पांघरून शेअर करू शकतो. त्यावर कृष्णा म्हणते, नाही मला नगाय पांघरून, तुम्ही जावा तिकडं वरती जाऊन झोपा, जावा. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं काय आहे, कशाला उगाच हट्टीपणा करतेस? थंडी लागते म्हणूनच देतोय ना, ऐक माझं. त्यावर कृष्णा म्हणते, नाही म्हणलं ना म्या. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा काहीच ऐकत नसते. तो म्हणतो, ठीक आहे, तुला जर तुझाच हट्टीपणा पूर्ण करायचा असेल ना तर कर तू तुझा हट्टीपणा पूर्ण, मी काही एक बोलणार नाही. पण मग मी एक काम करतो, मी बाहेर जाऊन झोपतो, तू घे इथे तुझं अंथरूण पांघरून आणि झोप, कळलं? आणि मग दुष्यंत बाहेर जातो. आता दुष्यंत बाहेर जातो आणि कृष्णाला मात्र आता टेन्शन येतं की अरे हा असा का करतोय, ह्याचं मी काय करू, असं तिला वाटत असतं. तर दुसऱ्या बाजूला आता पूजा ही मस्त मोबाईल बघत बसलेली असते. इतक्यात तिकडे जयकांत येतो. जयकांत म्हणतो, अहो काय पूजा मॅडम, माझ्याबरोबर वेळ घालवायचं सोडून तुम्ही ह्यो मोबाईलवर कसला टाईमपास करायला, काय चाललं आहे काय तुमचं? त्याबरोबर लगेचच पूजा म्हणते, अरे तू निर्लज्ज आहेस का रे? मी किती वेळा तुझा अपमान करते, तुला घालून पाडून नको ते बोलते, तरीही तू पुन्हा तोंड उचलून कसा काय येतोस रे?
तुला काय अपमान करून घेण्याची सारखी सारखी हौस लागू नये का? त्याबरोबर लगेचच जयकांत म्हणतो, होय होय, तुम्ही जे काय बोललात का नाही ते अगदी खरं आहे बघा पूजा मॅडम. त्याबरोबर हे ऐकून पूजाला आश्चर्यच वाटतं. जयकांत म्हणतो, अहो आत्ताच तुमच्यासाठी मी कानाखाली खाऊन आलो आहे. त्यावर पूजा म्हणते, व्हॉट? त्यावर जयकांत म्हणतो, हो अहो, मी घरच्या समद्यांना सांगून टाकलं आपलं तुमच्यावर दिल आलं आहे, आपलं तुमच्यावर लव आहे म्हणून. मग काय घराच्यांना राग आला. त्याबरोबर पूजा म्हणते, तुला वाटतं का मला तू आवडशील म्हणून? तू गुपचूपपणे निघा इकडनं, नाहीतर डीला कॉल करेन. त्याबरोबर लगेचच जयकांत म्हणतो, ओ शिस्तीत बोलायचं, समजलं नवं? आणि कोणाला फोन कराल? त्या दुष्यंतला. तो दुष्यंत तिकडं त्या कृष्णीच्या प्रेमात ठार वेळ झाला आहे बघा. तुम्ही काय बी केलं का नाही तरी त्याला आता काही त्याचा फरक पडतच नसतो. तो त्याच्या कृष्णीवर रमला. आता तुम्ही काय करणार? आणि तसं बी ह्या घरात राहायचे तुमचे दिवस आता भरत आले. हे असला ऐशो आराम आणि ऐसलं सुख भोगायसाठी आहे ना नशीब असावं लागतं. मग फळफळवायचं का नशीब? घालता का माझ्या नावाचं कायमचं लायसन्स तुमच्या गळ्यात आणि राहता का कायमच्याच इथं? बोला, काय करायचं? राहायचं आहे ना वं इथं कायमचं, भोगायचं आहे ना वं या ऐशो आरामाचं सुख. मग माझ्या नावाचं डोरलं गळ्यात बांधावं लागेल, कळलं ना वं? विचार करा आणि सांगा. अतिप्रचंड येगानं काय? एवढं बोलून जयकांत तिकडनं निघून जातो. पूजाला मात्र जयकांतचा खूपच राग आलेला असतो. पूजा विचार करते की हा असा कसा आहे? तर दुसऱ्या बाजूला सावित्री ही आता घरी चाललेली असते. मनातल्या मनात ती म्हणत असते, आता जर हे कृष्ण आणि दुष्यंत एकत्र असतील ना तर मी यांना सोडणार नाही. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णाला वाटत असतं की मी काय करू? यांना बाहेर जाऊन झोपायला कोणी सांगितलं होतं? तर कृष्णा खिडकीतून बघत असते तर दुष्यंत हा बाहेर चांगलाच कुडकुडत असतो. दुष्यंतची चांगली कुल्फी झालेली असते. मग कृष्णा ही पुन्हा आतमध्ये जाते. दुष्यंत हा सुद्धा अलगद खिडकीतनं वाकून आतमध्ये बघतो, पण त्याला काही कृष्णा दिसत नसते. दुष्यंत विचार करतो, अरे यार, अशी कशी मुलगी आहे ही? तर दुसऱ्या बाजूला कृष्णाला काय करावं काही सुचत नसतं. दुष्यंत म्हणतो, अरे अशी कशी आहे ही? काळजी वगैरे काही वाटते का नाही हिला माझी? झोपली बिपली की काय? दरवाजा पण उघडत नाही आहे. दरवाजा तरी उघडला पाहिजे ना हिने. काय करू? काहीतरी तर केलं पाहिजे असा विचार दुष्यंत करतो. पण मग जाऊ दे, जर ही माझं ऐकणारच नसेल तर मी तरी काय करू असा विचार करून आता दुष्यंत हा सुद्धा गप्प बसतो. थंडीने कुडकुडत असतो. दुष्यंतला काय करावं काय नाही सुचत नसतं. मग त्यावेळी त्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया येते. दुष्यंत हा मुद्दामून जनावर आल्याचा आवाज काढतो. आता दुष्यंतने जनावर आल्याचा आवाज काढल्याबरोबर इकडे कृष्णा घाबरते. कृष्णाला वाटतं खरोखरं जनावर आलं की काय. कृष्णा लगेच बाहेर येते. दुष्यंत हा म्हणत असतो, जनावर जनावर जनावर. कृष्णा म्हणते, कुठं आहे जनावर कुठं आहे? दुष्यंत म्हणतो, ते काय तिकडं. त्यावर काठी असं सुद्धा दुष्यंत म्हणतो. इतक्यात सावित्री अंगावर घोंगडी पांघरून त्या ठिकाणी येते. सावित्री म्हणते, अरे पण हाय कुठं जनावर? ही दोघं कशा पाय बोंबलायल्यात? म्या माणूस आलो आहे आणि ही जनावर बोंबलायल्यात होय, बघू दे. आणि मग ती पुढे सरसावते ती. आणि आता दुष्यंत आणि कृष्णाला काळ्या कपड्यात असलेली सावित्री कोण आहे हे कळतच नाही. त्यांना वाटतं की खरोखर चोर किंवा जनावर असंच काहीतरी आहे. मग आता लगेचच दुष्यंत त्याच काठीने आता सावित्रीच्या पायावरती जोरदार फटका मारतो. आता तोंड न दाखवता सावित्री तशीच पुन्हा पळ काढते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे दुष्यंत म्हणत असतो, बाप रे काय हे? तर कृष्णा ही आता म्हणत असते, बाबो. तर आता दुष्यंत हा म्हणतो, खरंच चोर वगैरे येतात बाबा इकडे, रिस्की आहे हां इथे राहणं. बाकी आता खरं तर तो हे मुद्दाम कृष्णासमोर बोलत असतो. कृष्णा काहीच उत्तर देत नाही. मग दुष्यंत कृष्णाला मिठी मारतो आणि म्हणत असतो, कृष्णा मला भीती वाटते, प्लीज यार मला एकटं सोडून जाऊ नको. कृष्णा म्हणते, मला सोडा मला. दुष्यंत पुन्हा तिला मिठी मारतो आणि म्हणतो, कृष्णा यार प्लीज मला सोडून नको ना जाऊस कृष्णा, मला खूप भीती वाटते कृष्णा प्लीज. कृष्णा म्हणते, मी सांगितलं नव्हतं तुम्हासनी सोडा म्हणून मला, काय चाललंय की तुमचं, सोडा मला. दुष्यंत म्हणतो, नाही असं कसं सोडू, मला खरोखर खूप भीती वाटते कृष्णा, इथे काही झालं तर मी काय करू, मी कसा राहू कृष्णा. आपण एक काम करूया, आपण आतमध्ये जाऊन दोघं पण झोपूया कृष्णा. पण कृष्णा म्हणते, म्या म्हणलं नवं नाही, आणि जर वाटायले नवं एवढं भ्या तर जावा की स्वतःच्या घरला, आणि घरला जावा आणि घरात झोपा, समजलं नवं. एवढं बोलून कृष्णा आता आतमध्ये जाते आणि पुन्हा एकदा दरवाजा बंद करून घेते.
आता कृष्णाने पुन्हा दरवाजा बंद करून घेतल्यानंतर मग मात्र आता दुष्यंत पुन्हा एकदा येऊन बाहेर शांत बसतो. त्यावेळी मग आता दुष्यंतला सुचते ती एक नवीन नौटंकी. दुष्यंत हा आता नवीन काहीतरी करण्याचा विचार करतो. मग काय, लगेचच साफा बाजूला ठेवून दुष्यंत म्हणू लागतो, ते ए देवा, अरे का असं केलंस? का माझे प्राण घेतलेस? का तो चित्ता आला आणि मला खाऊन गेला? आता काय होईल हे? चित्ता आला, मला बघितलं, मी त्याला म्हटलं मला नको खाऊस, पण त्याने मला खाल्लं. मी देवाकडे गेलो, मी त्याला विचारलं, देवा का रे का? प्रेम करण्याच्या वेळात तू माझा गेम का केलास? मग मला देवाने तुझा गेमच करावा लागला असं सांगितलं. मग मी म्हटलं की काही हरकत नाही देवा, काही हरकत नाही. मी तरुण वयातही तुझा हा गेम अगदी निधड्या छातीने स्वीकार केलेला आहे. तुझ्या निर्णयाचा मी आदर करतो देवा, आदर करतो. बिबट्याने मला खाल्लं. त्याबरोबर आता दुष्यंतचं नाटक संपलेलं असतं. मग लगेचच दुष्यंत हा तिथे बसू लागतो. तर पुन्हा त्याला आता आणखीन काहीतरी सुचतं. तो आणखीन थोडंसं नाटक करतो. इतक्यात तिकडे कृष्णा येऊन उभी असते. कृष्णा दुष्यंतची सगळी नाटकी व्यवस्थित बघते आणि मग टाळ्या वाजवते. दुष्यंत कृष्णाकडे बघू लागतो. कृष्णा म्हणते, झाली समधी नाटक नौटंकी करून झाली का तुमची? नाही झाली असेल नवं, तर आता गपगुमान आतमध्ये चला आणि शांतपणे झोपून घ्या दुष्यंत सरकार. जावा आतमध्ये झोपून घ्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, मी आतमध्ये जाऊ आणि तू? त्यावर कृष्णा म्हणते, आतमध्ये जावं म्हणलं ना दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो, अगं पण मग तू कुठे झोपशील? त्यावर कृष्णा म्हणते, म्या ठरवलं आहे, तुम्ही आत झोपा, म्या इथं बाहेर झोपतो. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा याला काय अर्थ आहे? कृष्णा म्हणते, म्या म्हणलं नवं तुम्ही जावा. दुष्यंत म्हणतो, नाही. त्यावर कृष्णा म्हणते, हे बघा दुष्यंत सरकार, उगा इथं हट्टीपणा नको आहे मला. म्या सांगायलो नवं तुम्ही आत जाऊन झोपा, म्या इथं झोपतोय म्हणून. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं हे कसं शक्य आहे? बाहेर इथे चोर डाकू वगैरे येतात हे तूच मला सांगितलंस आणि मग तुला काय वाटतं ही अशी परिस्थिती इथे असताना मी तुला बोलेन का की तू इथे झोप म्हणून? त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो, मी इथेच झोपतो, तूच झोप आतमध्ये जाऊन. कृष्णा म्हणते, मी सांगितलं नवं तुम्ही जाऊन आतमध्ये झोपा. आता मी झोप तू झोप करता करता दोघंजणं भांडतात. कृष्णा म्हणते, ठीक आहे, नाही झोपायचं नवं तुम्हासनी आत, ठीक आहे नका झोपू. मग दुष्यंत हा परत तिथेच खॉटवरती अंग टाकतो. कृष्णा पांघरून आणते आणि दुष्यंतच्या अंगावर टाकते. दुष्यंत तिला म्हणतो, मला नको आहे धर. त्यावर कृष्णा म्हणते, अहो तुमच्या एशीसारखं नसतं इथं, एशीपेक्षा पण नैसर्गिक हवा चांगली असते म्हणून म्हणालो घ्या. दुष्यंत म्हणतो, नको सांगितलं ना, आणि तो आता ते पांघरून खाली फेकून देतो. कृष्णा म्हणते, नको आहे ना, ठीक आहे. आणि मग ती सुद्धा ते पांघरून घेते आणि पडवीत जाऊन आता फांतरून पांघरून घेते आणि झोपून जाते. आता दुष्यंत अंगणात झोपलेला असतो, कृष्णा पडवीत झोपलेली असते. दुष्यंत तर डोळे मिटून पडलेला असतो, पण कृष्णाला काही आता झोप लागत नसते. आता दुष्यंत हा झोपतो, कृष्णा ही जागीच राहते. आता रात्र खूप होते, दुष्यंत कुडकुडत राहतो. त्याच्यानंतर मग आता इकडे कृष्णा जेव्हा सकाळी दुष्यंतच्या अंगावर उठते तेव्हा पांघरून घालेले येते, तेव्हा बघते तर काय दुष्यंतला खूप ताप आला आहे. मग कृष्णा ही गोष्ट बाळजाबाईंना फोन करून सांगते की तुम्ही दुष्यंतला घ्यायला या, त्याला बरं नाही आहे. आणि मग ती दुष्यंतला चहा वगैरे देते. त्याबरोबर हे ऐकून बाळजाबाईंना खूप मोठा धक्का बसतो. बाळजाबाई दुष्यंतला घ्यायला आलेले असतात, तर कृष्णा त्यांना म्हणत असते की मी तुम्हाला माझ्या दारात उभं केलं ना, हे सुद्धा तुमचं नशीब आहे. नाही, कारण काय आहे, माझ्या लेखी तुमची किंमत शून्य. त्याबरोबर बाळजाबाई आता कृष्णावर हात उगारण्यासाठी चाललेले असतात, पण त्यावेळी दुष्यंत येतो आणि त्यांचा हात पकडतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.